प्रवासाची खरी सुरुवात फक्त विमानात बसून होत नाही. ती होते मनात जेव्हा आपण स्वप्न उचलतो आणि ते साकारायचं ठरवतो. आज मी माझं स्वप्न उचललं आहे. मुंबईच्या गर्दीतून थेट स्वित्झर्लंडच्या निसर्गिक पर्वतांमध्ये. या ढगांखालच्या जग वेगळंच आहे, जिथे निसर्गाच्या पांढऱ्या चादरीतून गुंडाळलेले हे पर्वतरांगा. चला तर मग सुरू करूया आपला स्वित्झर्लंडचा ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, खूप वर्षानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि आता मी आहे स्वित्झर्लंडमध्ये. तर आता स्वित्झर्लंडमध्ये मी काय करायला आलो आहे, तर मी स्वित्झर्लंड एक्सप्लोअर पण करायला आलो आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये मी स्टडी करण्यासाठी आलो आहे. तर आता आज सॅटर्डे आहे, त्यामुळे आमचे लेक्चर्स वगैरे नाही आहेत. त्यामुळे मी स्वित्झर्लंडमध्ये आता थोडं एक्सप्लोअर करतो आहे. जवळपासचे स्टोअरला म्हणजे ग्रोसरी स्टोअरमध्ये चाललो आहे, थोडं सामान घ्यायचं आहे रूममध्ये. तर मी लवकरच तुम्हाला रूम पण दाखवणार आहे. आता आपण चाललो आहे मिग्रोसमध्ये. स्वित्झर्लंडमध्ये मिग्रोस आणि कूप हे दोन मोठे फेमस स्टोअर आहेत. तर आता आपण मिग्रोसमध्ये चाललो आहे. आता सगळे चालले आहेत स्टोअरमध्ये आणि इकडे फुटबॉलचं ग्राउंड बघा किती मोठं आहे. आणि आपल्या इथे तर आता आपण आलो आहे तिकडे 150 स्विस फ्रँकला कोको कोला आहे, बट 150 रुपीज होतात इंडियामध्ये. आणि इकडे सगळे ब्रेड्स आहेत डिफरंट टाईप्सचे, सँडविचेस. देन यू कॅन ईट दिस रेडीमेड सॅलेड्स ऑल्सो. दिस ऑल्सो हॅव सलाड्स, द योगर्ट, प्युरीज and the ready-made juice, ready-made pasta, ravioli. The ravioli and ready-made pasta also be there. Totally Frozen pizzas पण आहेत इकडे आणि खूप भारी आहे. 390 फ्रँक म्हणजे जवळजवळ 400 रुपये झाले. बेवरेजेस आहेत इकडे. हे मिल्क आहे सगळे, चीज, बटर. बटर बोर आहे, 500 रुपयाचं बटर आहे. अँड देन यू कॅन प्रिफर दिस फ्रोझन मीट, द सलामीज, मिन्स्ड एक्सेट्रा. It's a gluten free 500 gram and the different cheese. You can take the can also. मीट्स आहेत, कट्स करून ठेवलेले आहेत, म्हणजे पोक, सलामी, चिकन सलामी वगैरे. बघा कसं इकडे कॉफीसाठी ठेवलेलं आहे. And then we have this Royal Switzerland coffee. We have hazelnut and other flavors. कोको कोलाची जास्त डिमांड आहे आय थिंक. इकडे खूप दिसतात इकडे. अँड आणि हे ऑरेंज ज्यूस आहे, फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे. याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स नाहीत, म्हणजे फ्रेशली मेड फ्रॉम फ्रूट्स. वॉटर. So then the water costs 5.10. The whole carrot is 6.10. Which is immunity D. So guys, this is the water which contains vitamin C, vitamin D. This is for immunity booster.
जॅम्स पण आहेत इकडे आणि हे सगळे सिरियल्स आहेत. This grocery stores also provides the alcohol. They have Corona, beer. We have wine. आणि इकडे पास्ताच पण आहेत, म्हणजे असणारच ग्रोसरी स्टोअर आहे. इकडे डीमार्ट असतं तसं हे इकडे ग्रोसरी स्टोअर आहे, पण इकडे A to Z गोष्टी मिळतात. Which the pasta. आणि ही जी लाईन आहे पूर्ण ही फ्रोझन आहे, जे आपण तळून वगैरे खाऊ शकतो, रेडी टू यूज. नवीन पास्ता आहेत जे इंडियामध्ये नाही भेटत. हे इंडियामध्ये हा पास्ता नाही मिळत. इंडियामध्ये म्हणजे ऑलमोस्ट नाही मिळत. ही स्पेगेटी आहे. देन हे मिळतं आपल्या इकडे, हे पण मिळतं, हे पण मिळतं. हे फारफले मे बी मिळतं आपल्या इकडे, हे पण मिळते, हे पण मिळतं. हे तर कॉमन वन आहेत पेने. हे वाले नाही मिळत, हे पण नाही मिळत. देन gnocchi पण नाही मिळत. अँड दिस वन इज ऑल्सो नॉट बी देअर. दिस इज क्लासिक सॉसेस. Used for pasta. इकडे तुम्ही फ्रोझन व्हेजिटेबल्स पण बघा बघू ही शकता. आपल्याकडे फेमस आमची आई बनवते. ही बघा, ही फरसबी आहे, परस बी आहे. फरसबी आहे, ब्रोकली आहे, फ्लावर पण आहे इकडे, मटार आहे, त्यानंतर मिक्स पण आहे. मिक्स व्हेजिटेबल पण आहेत आपल्याकडे, जे आपण पुलावमध्ये वगैरे टाकतो. सगळे हे फ्रोझन आहे इकडे. आणि तुम्हाला इकडे चिकन पण फ्रोझनच भेटतं. चिकन परत काय पण मीट प्रोडक्ट असेल ते पण तुम्हाला फ्रोझनच भेटतं. मच्छी बघा, सगळं मच्छी आहे. हे सगळे कॅन फिश आहेत. इकडे स्टेशनरी आहे पूर्ण. इकडे सगळे टॉयलेटरीज आहेत, जे आपल्याला लागतं लिक्विड वगैरे. इकडे सगळे आईस्क्रीम्स आहेत, जे आपल्या इंडियामध्ये पण मिळत नाही. स्टोअर बघा किती मोठं आहे. सगळे शेविंग क्रीम वगैरे, शॅम्पूज वगैरे. प्राइस बघ त्याचं. हां, प्राईस जास्त नाही आहे, फक्त 1900 म्हणजे 2000च्या आसपास इंडियन रुपीजमध्ये. आपल्याकडे टूथपेस्ट येते समथिंग 200-300 रुपयाला. इकडे सेन्सोडाईनची आहे 7.40 बक्स, म्हणजे 800 रुपयाच्या आसपास आहे. इकडे ब्रशेस वगैरे आहेत. शॅम्पू पण बघा 500, 5.30 फ्रँक. हे भाजी पण आहे, म्हणजे खूप मोठं स्टोअर आहे. सुशी पण आहे इकडे. कटलरी पण तुम्हाला स्पेशल विकत घ्यावी लागते. इकडे ब्रेड, मिल्क सगळंच आहे. मित्रांनो, आता आपली शॉपिंग झालेली आहे. थोडीशी शॉपिंग केली, जास्त नाही केलं आणि खूप केली आहे. तर आता इकडे काय आहे ते चेक करतो आम्ही. इकडे कार पण खूप आहेत. हा फ्रेंड आहे माझा. म्हणजे सगळे नवीन आहेत एक दुसऱ्यांसाठी, तर सगळे एकमेकांना जाणून घेतो आहे. बास्केटबॉल कोर्ट आहे. त्यानंतर इकडे पण आहे खूप सारं. मित्रांनो, आता एक्सप्लोअर करत होते, तर हे ट्रेन स्टेशन आहे. इकडे शांतता बघा किती आहे. इकडे एक पोर्ट आहे. इकडे खूप सारे पोर्ट पण आहेत. हे इथे ट्रेन स्टेशन आहे आणि हे ट्रेनसाठी आहे. आणि आता आपण इकडे जरा एक्सप्लोअर करूया. ही बोट इकडेच आहे कालपासून, जेव्हापासून मी आलो आहे. किती मस्त आहे. इकडचं वेदर पण खूप थंड आहे. आणि आता
ते लोक काहीतरी खायला थांबलेत, तर मी पण जाईल नंतर. बट मी पहिले एक्सप्लोअर करायला लागलो आहे, तर बघूया. द ब्युटी दिस जिनिवा लेक. आणि हे कॉलेज आहे आपलं, ते मी तुम्हाला नंतर दाखवणार. तर खूप भारी आहे इकडचं वेदर, म्हणजे थंड आहे पूर्ण. आणि म्हणजे इकडे ऊन एवढं आहे की बस, पण काहीच नाही लागत आहे, फक्त थंड 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 आहे. लेट्स सी. बोर्ड्स पण लागलेत. बी ॲव्हेन्यू म्हणजे वेलकम. एक एवढा मोठा आहे की म्हणजे असं वाटतं की समुद्रावरच आले आहेत आपण. पण हा एक लेक आहे, याला जिनिवा लेक असं म्हणतात. आणि इकडे बदक पण आहे. आणि इकडे स्वित्झर्लंडमध्ये एवढं क्लीन आहे की तुम्ही एक्सप्लेन पण नाही करू शकत, की इकडे साधी अशी माती पण नाही आहे. आणि खूप भारी वाटते. हे काका वगैरे इकडे सगळे आराम करत आहेत. तर मित्रांनो, आता शॉपिंग वगैरे करून आता इकडे कॅम्पसमध्ये आलेले आहेत. बिल्डिंग आहे तुमची, ही मेन बिल्डिंग आहे. आणि ही किचन म्हणजे सगळे आहे. तर आता रूम्समध्ये चालले आहेत. तर चला तुम्हाला रूम दाखवतो. तर आता रूममध्ये एंटर करूया. हे म्हणजे इथे वॉर्डरोब आहे, इकडे पूर्ण कपडे ठेवलेत आम्ही. इथे वॉशरूम आहे पूर्ण. देन हा माझा टेबल आहे. आता आम्हाला कॉलेजमधून शूज मिळालेत, 2 पेअर्स ऑफ शेफ कोट्स अँड देन 2 पेअर्स ऑफ ट्राउजर्स. दिस इज माय टेबल अँड ही इज माय रूम पार्टनर. ह्याला तुम्ही पहिले व्लॉगमध्ये बघितलंच असेल. हा असा माझा काहीतरी लुक आहे. Eating the Swiss chocolate. I will show you the wrapper. See, that's a Swiss chocolate. And then look that view from my room is just, I don't know, but look at this view. Very scenic view. जी इन्व्हेंटरी आहे इथे आम्ही सगळं ठेवलेलं आहे. This is something gorgeous. The view. See that view. Forget to like, comment and share. तर मित्रांनो, हा व्लॉग मी इथेच संपवत आहे. आपला हा छोटा मोठा व्लॉग आहे. तर ह्याच्या पुढे अजून व्लॉग्स खूप सारे स्वित्झर्लंडचे व्लॉग्स येणारच आहेत. तर हा व्लॉग मी इथेच संपवत आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय.